खालील शब्दापैकी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा. कोट्यधीश, कोट्याधीश, कोट्यधीश, कोट्यधीश. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या हे तर दोन नाहीच, इथे धीशच पाहिजे, स नको आहे, त्यामुळे हे दोन तर नाहीत आहे. बरोबर आहे. आता विद्यार्थी इथे काय होतात, गोंधळतात, गोंधळून जातात. कोट्यधीश का कोट्याधीश. जनरली बोलताना बहुतेक जण कोट्याधीश म्हणतात, चुकीचा उच्चार आहे. तो शब्द कोट्यधीश आहे. कसं, हा शुद्ध शब्द आहे आणि हेच आपलं उत्तर पण आहे बरं का. कसं लक्षात घ्या, हा शब्द कसा तयार झाला हे जर तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे, तर आपण त्याला हे चूक जे आहे कोट्यधीश आणि कोट्याधीश, ठीक आहे, हे आपल्या लक्षात येईल. बघा, कोटी, कोटी आणि अधीश, कोटी आणि अधीश हे शब्द एकत्र येऊन कोट्यधीश तयार झालेला आहे. या कोटी मधला ई आणि त्याच्या पुढे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला अ, ईच्या पुढे अ आला, त्याच्यामुळे काय झालेला आहे, या ईचा य येतो. काय येतो, या ईचा य तयार होतो आणि या य मध्ये हा अ मिसळला की याचा पूर्ण य तयार होतो आणि मग या टीच्या ऐवजी तिथे य येतो, ट मिसळलेला आणि कोट्य. ठीक आहे, आणि हे पुढचं धीश आहेच, लक्षात आलं असेल. इथे काना येणारच नाही, कोट्या व्हायला इथे आ कुठेच नाहीये, इथे अ आहे आणि या ईचा य झालेला आहे. यणादेशाचं उदाहरण आहे, संधीमधल्या यणादेशाचं उदाहरण, आणि म्हणून ते कोट्यधीश होते, कोट्याधीश होत नाही, कारण या ईचा य झाल्यानंतर त्याच्यामध्ये अ मिसळतो आणि तो हा य ट मध्ये मिसळतो आणि ट असा तो जोड शब्द तयार होतो, जोडाक्षर तयार होते. ठीक आहे, आणि हा शब्द जोडला जातो आणि म्हणून 1 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ठीक आहे, हे कोट्याधीश म्हणत जरी असलो आपण, बरेच जण म्हणतात चुकीचं आहे हे, या इथे इथे येणारच नाहीये. ठीक आहे, ओके, यस.